आपल्याला एन्व्हायरमेंट कन्झर्व कसं करायचं हा अगदी महत्त्वाचा पार्ट आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमधला. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. ह्युमनचं एक्झिस्टन्स आहे म्हणजेच ह्युमनचं अस्तित्व जे आहे, मानवाचं अस्तित्व हे नेचरच्या अस्तित्वाशिवाय इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. हेन्स वी शुड नॉट फॉरगेट टू कन्झर्व इट फॉर अवरसेल्व्स अँड फॉर फ्युचर जनरेशन्स. असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे फॅक्टर्स हे आपल्या एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करतात आणि कसे करतात? दोन टाईपचे फॅक्टर्स आहेत, नॅचरल फॅक्टर्स अँड मॅनमेड फॅक्टर्स. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी नेहा तुमचं एकलव्य बॅचमध्ये स्वागत करते आणि आज आपण शिकणार आहोत जो 4th चॅप्टर आहे त्याचं सेकंड लेक्चर. मग मागच्या लेक्चरमध्ये आपण काय कव्हर केलंय तर जे काही एन्व्हायरमेंट आहे, एन्व्हायरमेंट म्हणजे काय, इकॉलॉजी म्हणजे काय, त्यांच्यामध्ये असणारं रिलेशनशिप काय आहे, या सगळ्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतली आहे. त्यासोबतच आपण बायोटिक फॅक्टर शिकलो, अबायोटिक फॅक्टर शिकलो, बरोबर. हे सगळं आपण डिटेलमध्ये कव्हर केलं आहे. मग इथून पुढचा जो पार्ट आहे या पार्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर जे काही एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनचा पार्ट आहे, आपल्याला एन्व्हायरमेंट कन्झर्व कसं करायचं हा अगदी महत्त्वाचा पार्ट आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमधला. मग जे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन आहे हे कसं करायचं आहे, याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स आहेत किंवा एन्व्हायरमेंट कन्झर्व का करायचं आहे, अगदी इथपासून ते कसं करायचं इथपर्यंत, त्यासोबत काही ॲक्ट्स आहेत वेगवेगळे, हे सुद्धा आपण पुढे पुढे शिकणारच आहोत. मग तर सुरुवात करूयात एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनला. जे एन्व्हायरमेंट आहे हे कसं कन्झर्व करायचं तो पार्ट आपण बघूयात. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. जे ह्युमनचं एक्झिस्टन्स आहे म्हणजेच ह्युमनचं अस्तित्व जे आहे, मानवाचं अस्तित्व हे नेचरच्या अस्तित्वाशिवाय इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. म्हणजेच काय तर मानवाला इथं त्याचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर त्यासोबतच त्याच्या पूर्वी हे नेचर जे आहे, जे निसर्ग आहे, ह्या निसर्गाचं अस्तित्व टिकणं खूप गरजेचं आहे. मग त्यानंतर हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बिंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. मग आता जर आपलं अस्तित्व हे निसर्गाच्या अस्तित्वावरती जर अवलंबून आहे तर आपल्याला त्या नेचरचं अस्तित्व टिकवून ठेवलं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणजेच काय, ही आपली जबाबदारी आहे की आपण नेचरला कोणताही हार्म होऊ न देता त्याचा जो बॅलन्स आहे तो काय केला पाहिजे, सांभाळला पाहिजे, बरोबर. आता याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. इट इज सेड दॅट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम फॉर अवर future generations and not as an ancestral property from our ancestors. आता यांनी काय सांगितलंय की हा जो निसर्ग आपल्याला मिळालेला आहे, जे एन्व्हायरमेंट आपल्याला मिळालेलं आहे, हे एन्व्हायरमेंट किंवा ही जी अर्थ आपण त्या अर्थवरती राहतोय, ही अर्थ आपल्याला जी मिळालेली आहे ही लीजवरती मिळालेली आहे. म्हणजे काय रे तर भाडोत्री तत्वावरती, किंवा आपण भाड्याने कसं राहतो, एखाद्या रेंटने कसं राहतो, सेम तसंच आपण ह्या अर्थवरती रेंटने राहिल्यासारखं राहतोय. ही आपल्याला ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे आपण कसं किंवा पप्पांची प्रॉपर्टी असेल ती आपल्या नावावरती, किंवा त्यांचे जे पॅरेंट्स आहेत त्या पॅरेंटची प्रॉपर्टी ही त्यांच्या नावावरती होत असते, अशी जे ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी मिळत जाते तशी ही अर्थ आपल्याला मिळालेली नाहीये. ही अर्थ कशासाठी आहे तर आपल्या फ्युचर जनरेशनसाठी ठेवलेली आहे, ती प्रेझेंट आहे. मग तिचा वापर आपण व्यवस्थितच केला पाहिजे. आपल्याला ती रेंटनुसार मिळालेली आहे, ना की आपल्याला ती स्वतःची प्रॉपर्टी म्हणून मिळालेली नाही. मग त्याचा वापर सुद्धा आपण तसाच केला पाहिजे. त्यानंतर हेन्स वी शुड नॉट फॉरगेट टू कन्झर्व इट फॉर अवरसेल्व्स अँड फॉर फ्युचर जनरेशन्स. मग आपण वापर असा केला पाहिजे की ती आपल्याला सुद्धा जी काही गोष्टी आहेत, जे रिसोर्सेस आहेत, हे आपल्याला सुद्धा तितक्याच व्यवस्थितपणे वापरता आले पाहिजेत आणि आपली जी नेक्स्ट जनरेशन आहे त्या नेक्स्ट जनरेशनला सुद्धा ते व्यवस्थित वापरता आलं पाहिजे. अशाच पद्धतीमध्ये आपल्याला ह्या निसर्गाचा, आपल्या या अर्थचा वापर करून घेतला पाहिजे. यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे याच्यामध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट अँड हाऊ. म्हणजेच काय तर जे असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे फॅक्टर्स हे आपल्या एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करतात आणि कसे करतात. मग याच्यामध्ये काही पोल्युशन होणं असेल किंवा आपली जी काही वाढती लोकसंख्या आहे हे कारण असेल, इंडस्ट्रियलायझेशन असेल, अशी बरीचशी कारणं आहेत की जेणेकरून आपले जे एन्व्हायरमेंट आहे त्याचा बॅलन्स बिघडतोय आणि त्याला अफेक्ट होतोय.
त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय विचारलंय, व्हॉट विल हॅपन इफ नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. म्हणजेच काय, तर जर कन्झ्युमरचा नंबर हा हळूहळू कंटिन्युअसली वाढतच राहिला तर काय होऊ शकेल, आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहेत हे नॅचरल रिसोर्सेस आपल्याला काय होऊ शकतात, कमी पडू शकतात. असेच पुढचंही क्वेश्चन आहे की व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री इस्टॅब्लिश ऑन रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टीम. जे काही इंडस्ट्रियलायझेशन होतं याचा काय इफेक्ट होतोय, रिव्हर बँक्स असतील याच्यावर काय इफेक्ट होतोय, असे काहीसे प्रश्न आपल्याला इथे विचारलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत आणि ही उत्तरं कशाच्या बेसवरती आहेत, तर आपण जे काही एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन शिकतोय, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन शिकतोय याबद्दल ही सगळी काय आहेत, उत्तरं आहेत. मग चला तर नेक्स्ट पार्ट काय आहे बघूयात. ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला हळूहळू क्लिअर होत जाणार आहेत जसं जसं आपण पुढचा पार्ट कव्हर करत जाऊ. यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे याच्यामध्ये जे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आहे, ह्या एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमध्ये म्हणजेच जे एन्व्हायरमेंट आहे हे एन्व्हायरमेंट कन्झर्व करायचे, पण का करायचंय, किंवा काहीतरी त्याच्यावरती कोणते तरी फॅक्टर्स अफेक्ट करतात. मग असे अफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणते, तो चार्ट आपण पहिल्यांदा बघूयात. मग असं काहीचं पुस्तकामध्ये आपल्याला चार्ट दिलेला आहे. यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटवरती असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे अफेक्ट करतात. त्यामध्ये दोन टाईपचे फॅक्टर्स आहेत, नॅचरल फॅक्टर्स अँड मॅनमेड फॅक्टर्स. नॅचरल म्हणजे काय, तर निसर्गामध्ये असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे आपल्या एन्व्हायरमेंटवरती परिणाम करणारे आहेत. मग त्याच्यामध्ये आता एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, अर्थक्वेक. ओके, अर्थक्वेक काय रे, डिझास्टर आहे, नॅचरल डिझास्टर आहे. मग असेच अजून बरेच आहे. मग याच्यामध्ये अर्थक्वेक आहे, त्यानंतर फ्लड आपण लिहू शकतो, किंवा याच्यानंतर जे व्हॉल्कॅनिक इरप्शन आहे, व्होल्कॅनिक इरप्शन हे सुद्धा कशामध्ये येत आहे, नॅचरल फॅक्टर्समध्ये येते. मग असे बरेचसे जे नॅचरल डिझास्टर्स आहेत हे नॅचरल डिझास्टरचा पार्ट कशामध्ये येणार आहे, तर नॅचरल फॅक्टर्समध्ये येणार आहेत. की जर अर्थक्वेक आला तो काय आपण घडवून आणतोय का, नाही, निसर्गतः होतोय. मग हा निसर्गतः आलेला जो अर्थक्वेक आहे, जो भूकंप आहे, हा भूकंपामुळे सुद्धा आपलं जे एन्व्हायरमेंट आहे याचा बॅलन्स बिघडू शकतो किंवा एन्व्हायरमेंटवरती याचा परिणाम होऊ शकतो. मग किंवा फ्लड असेल, पूर येणं आहे, याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं, तर एन्व्हायरमेंट जे आहे हे एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होऊ शकतं. किंवा फ्लड आहे, फॉरेस्ट फायर झालं, ओके, असे जे काही व्होल्कॅनिक इरप्शन आहे, असे जे काही नॅचरल डिझास्टर आहेत, या नॅचरल डिझास्टरमुळे आपलं जे एन्व्हायरमेंट आहे हे धोक्यात येऊ शकतं. ओके, आता हा झाला सगळा नॅचरल पार्ट. यानंतर मॅनमेड फॅक्टर्स आहेत का, तर येस, हे जे मॅनमेड फॅक्टर्स आहेत तर मॅनमेड फॅक्टर्समध्ये काय काय येतं, तर पहिलं दिलेलं आहे डिफॉरेस्टेशन. म्हणजेच काय, तर जी जंगलतोड केली जाते या जंगलतोडीमुळे सुद्धा प्लांटची संख्या काय होत चालली आहे, कमी कमी होत चालली आहे. मग या डिफॉरेस्टेशनमुळे सुद्धा जो नेचरचा बॅलन्स आहे, निसर्गाचा समतोल आहे, हा काय होतोय, बिघडतोय. आता डिफॉरेस्टेशन झालं किंवा याच्यानंतर काही ज्या काही आपल्या बॉम्ब ब्लास्ट सारख्या गोष्टी आहेत, ॲक्सिडेंट्स आहेत, ज्याने बाबा जे एन्व्हायरमेंट आहे हे पोल्यूट होतोय किंवा वाढतं इंडस्ट्रियलायझेशन आहे, यामुळे सुद्धा. आता जर आपण ॲक्सिडेंट म्हटलो तर ॲक्सिडेंट्स कसले ॲक्सिडेंट, तर काही वेळेला समुद्रामधून जे काही शिप्स असतात हे इकडून तिकडे एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जात असतात. आता शिपमधून काय घेऊन गेलं जातं, तर जे काही ऑइल टँक्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी तिथून ट्रान्सफर होत असतात. मग आता हे करते वेळी जर समजा त्या शिपचा ॲक्सिडेंट झाला किंवा तिथं काहीतरी वेगळा ॲक्सिडेंट झाला, तर अशा वेळी जे ऑइल आहे हे ऑइल कंटेनर्स काय होतात, समुद्रामध्ये पडतात. मग अशा वेळी ऑइल स्पिल होतात. मग असे ज्या कंडिशन्स आहेत, असे जे काही ॲक्सिडेंट्स आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी इंडस्ट्रीजमध्ये ॲक्सिडेंट्स होतात, ह्या सगळ्यामधून जे बाहेर पडणारं किंवा नेचरला अफेक्ट करणारे जे काही फॅक्टर्स आहेत हे चालू होतात, हे तयार व्हायला सुरुवात होते. मग आपण हे सगळं कशामध्ये शिकतो, मॅनमेड फॅक्टर्समध्ये शिकतो. ओके, आपण काय शिकलो, तर जे फॅक्टर्स आहेत एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करणारे, त्याच्यामध्ये दोन टाईप येतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नॅचरल फॅक्टर्स आणि सेकंड आहे मॅनमेड फॅक्टर्स. नॅचरलमध्ये की बाबा एखादं नॅचरल डिझास्टर आहे त्याचे एक्झाम्पल्स आपण लिहू शकतो. त्यानंतर मॅनमेड फॅक्टर्समध्ये आपल्याला काय लिहायचं आहे,
डिफॉरेस्टेशन आहे किंवा मानवाच्या एखाद्या कृतीमुळं जेव्हा एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट होतो, एन्व्हायरमेंटवरती परिणाम होतो, असे काही फॅक्टर्स आहेत. मग इंडस्ट्रियलायझेशन असेल, अर्बनायझेशन आहे किंवा हे डिफॉरेस्टेशन आहे, असे काहीसे एक्झाम्पल आपण याच्यामध्ये लिहू शकतो. ओके, हा एवढा पार्ट क्लिअर झालाय. यानंतर नेक्स्ट पार्ट आहे unnecessary and unacceptable change in the surrounding environment due to natural events or human activities are called as environmental pollution. एन्व्हायरमेंटल पोल्युशन नेमकं कशाला म्हणायचं? आता आपण म्हणतो सतत आपला एक शब्द असतो, पोल्युशन झालंय किंवा एअर पोल्युशन झालंय, वॉटर पोल्युशन झालंय, पण नेमकं पोल्युशन ही कन्सेप्ट काय? पोल्युशन कशाला म्हणायचं? तर अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल, जी गोष्ट गरजेची नाहीये किंवा जी गोष्ट आपण एक्सेप्ट करू शकत नाहीये, चेंज इन द सराउंडिंग, आपल्या आजूबाजूला असे होणारे काही बदल की जे अननेसेसरी आहेत, जे गरजेचे नाही आहेत आणि जे एक्सेप्ट होणारे सुद्धा नाही आहेत. मग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स ऑर ह्युमन ॲक्टिव्हिटीज, असे काही बदल होतात. मग त्या बदलाची कारणं काय असू शकतात? एकतर नॅचरल रिझन असू शकतं किंवा कोणताही ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळं हे बदल होऊ शकतात. मग असे बदल की जे अननेसेसरी आहेत, अनएक्सेप्टेबल आहेत, यालाच आपण काय म्हणतो? तर एन्व्हायरमेंट पोल्युशन असं म्हणतो. एखादी गोष्ट, आता समजा वॉटर आहे, ओके, वॉटरमध्ये उगाचच अननेसेसरी काही बदल घडून आले किंवा अनएक्सेप्टेबल काही बदल झाले, मग ड्यू टू द ह्युमन ॲक्टिव्हिटीज असतील किंवा कोणतेही नॅचरल रिझन्समुळे असेल, मग हे जे चेंजेस होतात ह्याला आपण काय म्हणतो? एन्व्हायरमेंट पोल्युशन असं म्हणतो. त्यानंतर डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, chemical and biological properties of air, water and soil which will be harmful to humans and other living beings is environmental pollution. आता अजून एक आपण काय सांगू शकतो कन्सेप्ट? तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन कशाला म्हणायचं? त्याच्यामध्ये इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट चेंज, डायरेक्टही होऊ शकतो किंवा इनडायरेक्टही होऊ शकतो. डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज, म्हणजे त्या गोष्टीच्या फिजिकल प्रॉपर्टीज सुद्धा चेंज होणार आहेत, केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा चेंज होणार आहेत आणि ॲज वेल ॲज बायोलॉजिकल प्रॉपर्टीज सुद्धा चेंज होणार आहेत. मग कशाच्या? एअर असेल, वॉटर असेल, लँड आहे, सॉईल आहे, यांच्या जेव्हा या प्रॉपर्टीज चेंज होतात डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली, मग त्याच्यामध्ये ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे होऊ शकतं किंवा कोणत्याही नॅचरल रिझनमुळे होऊ शकतं. या चेंजेसला आपण काय म्हणतो? पोल्युशन असं म्हणतो. ओके, एवढा पार्ट क्लिअर झालाय. याच्यामध्ये बघा इथे वॉटर पोल्युशनचं एक्झाम्पल दिसतंय, त्याच्यानंतर इथं एअर पोल्युशनचं एक्झाम्पल दिसतंय. हे जे काही इथे आपल्याला काही गोष्टी दिसतात वॉटरमध्ये पडलेल्या, ह्या त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, इथं प्रेझेंट असणारे जे काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील, या ॲक्वॅटिक ॲनिमल्ससाठी सुद्धा हार्मफुल आहेत. ॲज वेल ॲज जर आपण या वॉटर, आता इथे जी काही घरं दिसतात, ही घरं जर या पाण्यावरती अवलंबून असतील तर त्या ह्युमन्सला सुद्धा काय आहे? ते हार्मफुल आहे, कारण याच्यामध्ये बरेचसे टॉक्झिक केमिकल्स प्रेझेंट असू शकतात. त्यानंतर इथे जे दुसरं एक्झाम्पल दिसतंय आपल्याला एअर पोल्युशनचं. आता एअर जर म्हटलं तर अगदी आपण, आपल्यासोबत सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे कशावरती अवलंबून आहेत? एअरवरती डिपेंड आहेत. मग जर एअरच पोल्युटेड असेल, जर एअरच खराब असेल, तर आपल्याला ते कसं आहे? हार्मफुल आहे, ह्युमन्सला सुद्धा हार्मफुल आहे, ॲज वेल ॲज जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे काय आहे? हार्मफुलच आहे. ओके, हा एवढा पार्ट झाला. आपण जे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन शिकलो या रिलेटेड किंवा नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन शिकलो, या रिलेटेड जर काही तुम्हाला क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील, तुम्ही नक्कीच आम्हाला मेसेज बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला त्याचं आन्सर किंवा त्याचे जे डाऊट सॉल्विंग आहे हे नक्कीच केलं जाईल. जे पुढचं लेक्चर आहे, या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बायोडायव्हर्सिटीबद्दल शिकणार आहोत. मग त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, आपला रोल काय आहे बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्यासाठी, आणि अगदी महत्त्वाचा पार्ट की बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे काय, हा सगळा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. आजचं लेक्चर कसं वाटतंय हेही कळवा आणि लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.